आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधून अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक माहिती समोर येत आहे। मात्र याच दरम्यान आपल्याला निसर्गाचे एक वेगळे रूप पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम थेट पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवरही दिसून येऊ लागला आहे। गेल्या काही तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे। पाण्याचा वेग आणि प्रवाह पाहता जिल्हा प्रशासनाचे सर्व वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांना अत्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे। प्रशासनाने अधिकृत पत्रक काढून स्पष्ट केले आहे की पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही व्यक्तीने, भाविकाने कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नये। तसेच जे घाट, पूल किंवा रस्ते पाण्याखाली गेले आहेत किंवा जिथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे अशा मार्गांचा वापर पूर्णपणे टाळावा। चंद्रभागेच्या तीरावर दरवर्षी लाखो भाविक पवित्र स्नानासाठी गर्दी करतात, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की स्नानापेक्षा जीवाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे। सध्या पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनचे पथके नदीकाठच्या परिसरावर 24 तास सातत्याने लक्ष ठेवून आहेत। सुरक्षेचा उपाय म्हणून आवश्यक त्या सर्व घटकांवर आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। भाविकांनो, पंढरपूर आणि चंद्रभागेचा इतिहास साक्षी आहे की आषाढी वारीच्या काळात अनेकदा निसर्गाचे असे आव्हान समोर आले आहे। यापूर्वीही अनेक वर्षात अतिवृष्टीमुळे चंद्रभागेला मोठे पूर आले आहेत, पण वारकऱ्यांचा संयम आणि प्रशासनाचे नियोजन यामुळे आपण अशा संकटांवर मात केली आहे। यंदाही कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी आणि वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून मायक्रो प्लॅनिंग म्हणजे जबाबदारीचे सर्व उपाय युद्ध पातळीवर राबवले जात आहे। नदीकाठच्या मंदिरांनाही आणि व्यापाऱ्यांनाही सुरक्षितपणे दुसऱ्या स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आणि वाटेमधील असलेल्या पालख्यांमधील भाविकांना आमचे आव्हान आहे की नदी काठावर जात असताना लहान मुले आणि वृद्धांची काळजी घ्या। प्रशासनाने लावलेले बॅरिकेड्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही ज्या भागात आहे त्या भागामध्ये जर पाणी वाढत असेल तर योग्य वेळी प्रशासनाला कळवा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे किंवा जुने व्हिडिओ पसरवले जातात। कृपया अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। केवळ जिल्हा प्रशासनाने किंवा पोलीस चौकीतून लाऊडस्पीकरद्वारे जारी केलेल्या अधिकृत सूचनांचेच पालन करा। सध्या पंढरपूरमधील परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून उपस्थित आहेत। विठ्ठल दर्शनाची आस जेवढी मोठी आहे तेवढीच आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घेणे हे देखील महत्त्वाचेच आहे। विठ्ठल माऊली सर्वांची वारी सुखाची, आनंदाची आणि सुरक्षित करो हीच माऊली चरणी प्रार्थना। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। रामकृष्ण हरी।